नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात महाराष्ट्र. आपण पाहता एबीपी माझा. मी श्रुती कुलकर्णी. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाच्या सर्व घडामोडींचा वेगवान आढावा 880 बातम्यांमधून. आमदार संजय गायकवाडांचा आमदार निवासातील राड्या प्रकरणी 32 तासांहून अधिक काळ लोटला तरी कारवाई नाही. सुप्रिया सुळेंकडून तक्रार दाखल केल्यानंतरही कारवाई न केल्यानं सवाल. आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अजंता केटरर्सचा परवाना निलंबित. अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई. संजय गायकवाडांना समज दिली, मारहाण करणं चुकीचं, तक्रार करायला हवी होती. उपमुख्यमंत्री शिंदेंनी टोचले संजय गायकवाडांचे कान. ठाकरे सेनेचे अनिल परब संजय गायकवाडांवर संतापले. हिंमत असेल तर मंत्र्याला मारा, परब यांचं आवाहन. तर अशा आमदारांचं निलंबन करावं, परबांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. 75ची शाल अंगावर पडते, त्याचा अर्थ आता थांबावं असा असतो. मोरोपंत पिंगळेंच्या 75ची आठवण सांगत भागवतांचं सुतोवाच. 75 नंतर माणसानं बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे, असंही विधान. मुंबईत विलेपार्लेमधल्या जैन मंदिरावरची पाडकामाची कारवाई योग्यच, उच्च न्यायालयानंही लावली मोहर. पाडकामानंतरचे ढिगारे उचलण्याचा खर्चही ट्रस्टकडून घेण्याचे निर्देश. मुंबईच्या आझाद मैदानातील शिक्षक आंदोलकांच्या शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. ऑक्टोबर 2024 शासन निर्णयानुसार टप्पा अनुदान हे अधिवेशन पूर्ण होण्याच्या आत दिलं जाईल, फडणवीसांचं आश्वासन. अंशतः अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला मोठं यश. अधिवेशन संपेपर्यंत 8 महिन्यांचा 20% वाढीव पगार जमा करण्याची सरकारची घोषणा. इथून पुढे ठरलेल्या तारखेला पगार देण्याचंही निश्चित. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तानाजी सावंत पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात सहभागी होतील. हृदयावर शस्त्रक्रिया झाल्यानं अधिवेशनाला उपस्थित नसल्याची सावंतांच्या कार्यालयाची माहिती. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होण्याची शक्यता. विदर्भात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. जनजीवन विस्कळीत झालंय. या पूर परिस्थितीत विदर्भामध्ये गेल्या 2 दिवसात 7 जणांचा मृत्यू झालाय. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मागील 3 दिवसात 3 जणांचा मृत्यू, 7 घरं जमीनदोस्त तर 265 घरांचं अंशतः नुकसान, 84 गोठ्यांचंही नुकसान. प्रशासनाकडून आकडेवारी जाहीर. नागपूरमध्ये पावसाची विश्रांती, मात्र पावसाचा ऑरेंज अलर्ट कायम. नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या 5 जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट घोषित. चंद्रपूर, भंडाऱ्यात रात्रीपासूनच पावसाची उसंत. पाऊस नसल्यानं पूर परिस्थिती नियंत्रित होण्यास मदत. गोसेखुर्दमधील विसर्गामुळे वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. बीड जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. पावसानं खरीपाच्या पिकांना जीवदान. नांदेडच्या माहूर तालुक्यातील वजरा गावातील धबधबा प्रवाहित झालाय. तीर्थक्षेत्र माहूरला येणाऱ्या भाविकांना रेणुका मातेच्या दर्शनासोबतच धबधब्याच्या पर्यटनाचा आनंद घेता येतोय. मुसळधार पावसाचा नागपूरला फटका. नाग नदीची सुरक्षा भिंत अनेक ठिकाणी तुटली आहे. सेवा सदन महाविद्यालयाचा जनरेटर देखील नाग नदीत कोसळला. सुरक्षा भिंत खचल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका. मागील 3 दिवसातील पावसामुळे पिकांना फटका बसलाय. यवतमाळ जिल्ह्यातील 75 ते 80% लागवड झाली, मात्र पावसामुळे उर्वरित लागवड खोळंबली आहे. या अतिपावसामुळे पीक पिवळं पडतंय. गोंदियाच्या देवरीमधील काकोडी चिचगड मार्गावरील पर्यायी पूल वाहून गेला. ककोडी परिसरातील गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटलाय. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील चानकी येथे यशोदा नदीला पूर. रस्त्याच्या कामासाठी राहणारे 4 जण अडकले. बोटीच्या सहाय्यानं 4ही जणांना वाचवण्यात यश. वैनगंगेच्या पुराचा चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीतील 8 गावांना फटका. नदीकाठच्या 14 कुटुंब सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाली आहेत. अमरावतीतील तिवसा तालुक्यात अनेकांच्या शेतात पाणी साचल्यानं मोठं नुकसान झालंय. पंचनामे करून प्रशासनानं तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. बीड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. अजूनही 167 पाणी प्रकल्पात केवळ 28% पाणीसाठा शिल्लक. जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा.
लातूर जिल्ह्यातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या 20 ते 25 दिवसांपासून लातूर जिल्ह्यात पाऊस नाही. पिकांची वाढ खुंटल्यानं शेतकरी चिंतेत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांपैकी एक मोडक सागर ओसंडून वाहतोय. या तलावाचा एक दरवाजा 1 फुटानं उघडण्यात आलाय. सध्या 1000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दक्षिण मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारा कर्नाक उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला. सिंदूर नावानं ओळखला जाणारा नवा पूल वाहतूक कोंडीपासून आता नागरिकांची सुटका होईल. नवी मुंबईच्या तुर्भेमध्ये कामाचं टार्गेट पूर्ण न झाल्यामुळे मराठी तरुणाला परप्रांतीय वरिष्ठ अधिकाऱ्याकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. मराठी तरुणाची मदतीसाठी मनसे कार्यालयात धाव. संबंधित अधिकाऱ्याला पुढील 48 तासात निलंबित न केल्यास मनसे जशास तसं उत्तर देणार. वाशिमच्या तोंडगाव टोल प्लाझा तोडफोड प्रकरणात मनसेच्या 3 विरोधात गुन्हा दाखल. सुविधा मिळत नसल्यानं काल तोंडगाव टोल प्लाझाची मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. वरळी नाका मेट्रो स्थानकात पाणी शिरल्यानं कंत्राटदाराला 10 लाखांचा दंड. 26 मे रोजी आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात पाणी शिरलं होतं. निष्काळजीपणा आणि नियोजनातील त्रुटी आढळल्यानं कंत्राटदाराला दंड. ठाण्यातील माजीवडा परिसरातील अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये काम करत असलेला कामगार 21व्या माळ्यावर अडकला होता. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं कामगार अडकला. 15 तासांच्या प्रयत्नानंतर कामगाराला सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं. भिवंडीत जीर्ण इमारतीचा प्लास्टर कोसळला. 2 महिला आणि 1 मुलगा जखमी. इमारतीतील विद्युत आणि पाणी पुरवठा बंद करून रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. मासिक पाळीच्या काळात शाळेत शिकणाऱ्या मुलींना विवस्त्र करत तपासणी. शहापूरमधील खासगी शाळेतील प्रकार. संतप्त पालकांचा मुख्याध्यापकांना घेराव. संभाजीनगरच्या आशादीप महिला बालसुधार गृहातील मुलींवरील अत्याचाराचं प्रकरण. जिल्हा बालविकास अधिकारी यांना निलंबित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. याबाबत चौकशी समिती आज अहवाल देईल. मुंबईतील दरड प्रवण क्षेत्रांच्या सर्वेक्षणासाठी आणि संरक्षण भिंत उभारण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणार. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांची ग्वाही. रायगडची किनारी सुरक्षा रामभरोसे. 9 सागरी गस्ती नौकांपैकी केवळ 4 नौका कार्यरत आहेत. समुद्रकिनारी प्रभावी आणि सक्षम यंत्रणा उभी करण्याची गरज असल्याची मागणी होती. मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली. निकेत कौशिक यांची मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तपदी वर्णी. मनसेच्या मोर्चाला परवानगी न दिल्यानं पोलीस आयुक्तांची बदली झाल्याची चर्चा होती. 3000 कोटींच्या टोल घोटाळा प्रकरणी नाना पटोलेंकडून हक्कभंग दाखल. खासगी कंत्राटदाराला नियमबाह्य मुदतवाढ दिल्यानं 3000 कोटी रुपयांचं नुकसान. दोषींवर कठोर कारवाई करा, पटोलेंची मागणी. राज्यात 56 नद्या प्रदूषित असल्याची पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची कबुली. संबंधित नद्यांचं वर्गीकरण करून नदी पुनर्जीवन प्रकल्प सुरू केला जाईल, मुंडेंची माहिती. घाटकोपर आणि पवईच्या मध्यावर असलेल्या खंडोबा टेकडीच्या जंगलात जेसीबी लावून 300 ते 400 झाडांची कत्तल करण्यात आली. भाजप नेते किरीट सोमय्यांकडून याची पाहणी करण्यात आली आहे. पवई पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार अर्ज दाखल करण्यात आलाय. मराठा आंदोलक मनोज जरांगे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर. मुंबईत 29 ऑगस्टला होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चावडीमध्ये बैठकीचं आयोजन. कुणबी सर्टिफिकेट देऊ नये यासाठी मंत्री संजय शिरसाट अधिकाऱ्यांवर दबाव आणतायत. मनोज जरांगेंचा गंभीर आरोप. ठाण्यात विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल. पर्यावरण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियान राबवलं जाणार. वर्षभरात 2 लाख वृक्ष लागवडीचा ठाणे पालिकेचा संकल्प. नाशिकच्या इगतपुरीतील खैरेवाडी गावाला जोडणारा रस्ता नाही. गावात रुग्णवाहिका देखील येऊ शकत नसल्यानं महिलेला उपचारासाठी झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ आली. रस्ता नसल्यानं वयोवृद्ध महिलेला उपचारासाठी बैलगाडीतून नेण्याची वेळ आली आहे. कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील बड्याची वाडी गावातील हा प्रकार आहे. बैलगाडीतून उपचारासाठी नेलेल्या संबंधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सांगोल्यात बेंदूर मिरवणुकीत बैलांसमोर डीजे लावून महिलांना नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तर लहान मुलं या महिलांवर फुलं उधळताना दिसतायत. या घटनेनं नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. खालापूर तालुक्यातील महडजवळ याक एज्युकेशन सेंटरजवळ भीषण आग लागली. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. खोपोली नगरपालिकेची फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल. बीडमधील खडकी गावात रस्त्याच्या कामाची पाहणीसाठी गेलेल्या अभियंत्यासमोरच ट्रक खड्ड्यात कोसळला.
या अपघातातून अभियंत्यासह पाहणी करणारे लोक थोडक्यात बचावले। या घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल झालाय। यवतमाळमध्ये बच्चू कडूंची 7/12 कोरा यात्रा सुरू। आता लाठीकाठी घेऊन एकजूट करा आणि सरकारला हिसका दाखवा, कडूंचं शेतकऱ्यांना आवाहन। राज्य सरकार सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावरील भ्रष्टाचाराची एसआयटी मार्फत चौकशी करणार। एबीपी माझानं दाखवली होती कापूस खरेदीत होत असलेल्या भ्रष्टाचाराची बातमी। भंडाऱ्यात कर्जमाफीसाठी किसान सभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी। भंडाऱ्यात पेट्रोलमध्ये पाणी निघाल्यानं वाहनधारकांचा धुडगूस। पेट्रोल पंप मालकावर कारवाई करण्याची मागणी। सांगलीतल्या आटपाडीत अत्याचारानंतर मुलीची आत्महत्या। 4 आरोपींपैकी 3 अटक। 4था आरोपी हॉस्पिटलमध्ये। महिला आयोगानं पोलीस अधीक्षकांकडून मागितला सविस्तर अहवाल। गोरेगाव पूर्वमध्ये बिबट्याचा संचार। बिबट्याचा मुक्त वावर सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। राज्यात बुधवारी कोरोनाच्या 9 रुग्णांची नोंद। एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही। नव्या रुग्णांमध्ये मुंबईतील 7 आणि पिंपरी चिंचवडमधील 2 रुग्णांचा समावेश आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद आश्रमात जाऊन दर्शन घेणार। सकाळी 9 वाजता शिंदे आनंद आश्रमात जाऊन दर्शन घेणार असल्याची माहिती आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिरात लाखो भाविक दाखल झाले। सकाळी 11:30 वाजता गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष नैवेद्य आरती पार पडणार। शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात सध्या 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव सुरू। आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईंच्या चरणी भाविकांची मोठी गर्दी। साई मंदिरात उत्सवानिमित्त आकर्षक फुलांची सजावट तसंच विद्युत रोषणाई। शिर्डी साईंच्या दर्शनासाठी 3 ते 4 किलोमीटरपर्यंत रांगा। नगर मनमाड महामार्गावर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। दर्शनासाठी 4 ते 5 तास लागतात। तर कोल्हापूरच्या नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात देखील गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी गर्दी केली आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावात भाविकांची गर्दी। संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त आज मुंबईच्या दादरमधील स्वामी समर्थ मठात आकर्षक सजावट, भक्तांची मोठी गर्दी। गुरुपौर्णिमेनिमित्त उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात विशेष भस्म आरती। मंदिराला आकर्षक पद्धतीने सजावट, भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे। छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात 12 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। यातील 8 नक्षलवाद्यांवर लाखोंचं बक्षीस होतं। बनारस हिंदू विश्वविद्यालयात हिंदीच्या समर्थनार्थ निदर्शनं। हिंदी ही आमची ओळख, विरोध सहन करणार नाही, विद्यार्थ्यांची भूमिका। पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यातील बॉम्ब बनवण्यासाठी अमेझॉनवरून खरेदी करण्यात आली होती। एफएटीएफच्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। गुजरातमध्ये बडोदा आणंदला जोडणारा म्हैसागर नदीवरचा पूल तुटला। काही वाहनं या नदीत कोसळली आहेत। अपघातात 13 जणांचा मृत्यू झालाय। वडोदरा पूल दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत तर जखमींना 50,000 रुपये जाहीर। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची घोषणा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान। ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विस्टिया मिराबिलिसने मोदी सन्मानित। नामिबियाचे राष्ट्रपती नेतुम्बो नंदी नदैतवाह यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान। दलाई लामांना भारतरत्न देण्याची अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडूंची केंद्राला शिफारस। तर यावेळी चीनचा पुढील दलाई लामांवर हक्क नसल्याचंही केलं मत व्यक्त। आपल्याला सरकार चालवण्याबद्दल नोबेल दिला पाहिजे, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचं वक्तव्य। ब्राझीलच्या वस्तूंवर 50% कर लादण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलाय। हरित ऊर्जा आणि इतर तंत्रज्ञानासाठी वापरल्या जाणाऱ्या तांब्याच्या अमेरिकेच्या आयातीवर 50% आयात शुल्काची घोषणा। येत्या 1 ऑगस्टपासून लागू होणार नवे कर। डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये मुसळधार पाऊस। अलकनंदा नदीला पूर आलाय। शिवाची मूर्ती, अनेक मंदिरं आणि घाट पाण्याखाली गेलेत। दिल्लीमध्ये रात्री मुसळधार पाऊस झालाय। अनेक सखल भागात पाणी साचलं। सायबर सिटी गुरुग्राममध्येही मुसळधार पाऊस बरसला। राजधानी दिल्लीसाठी आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय।
एलन मस्क यांच्या स्टारलिंकला भारतात उपग्रह आधारित इंटरनेट सेवा सुरू करण्यास परवानगी. जनरेशन 1 उपग्रह तंत्रज्ञानावर आधारित ही सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आहे. बनावट आधार कार्ड ओळखणारं अॅप आता येणार आहे. UIDAIच्या सीईओ यांनी माहिती दिली आहे. देशात अनेक ठिकाणी बनावट आधार कार्ड बनवलं जात असल्याच्या घटनांवर आळा घालण्यासाठी निर्णय. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव यांना सीआयडीकडून अटक. तेलंगणा दक्षता आयोगाच्या अहवालावरून ही कारवाई करण्यात आली. HCAमध्ये तिकीट वितरण आणि प्रशासनात गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघानं इंग्लंडमध्ये पहिली T20 मालिका जिंकली. चौथी मॅच 6 विकेट्स राखून जिंकत 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातला तिसरा कसोटी सामना आजपासून लंडनच्या लॉर्ड्सवर. 5 सामन्यांच्या मालिकेत सध्या 1-1 अशी बरोबरी. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर खेळण्याची शक्यता आहे. लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडच्या संघात जोफ्रा आर्चरचं कमबॅक. आजपासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटीच्या 11 खेळाडूंमध्ये आर्चरचा देखील समावेश. उदयपूर फाईल्स चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. कन्हैयालाल हत्या प्रकरणातील आरोपीची याचिका न्यायालयानं फेटाळली. खटला सुरू असताना चित्रपट प्रदर्शित होत असल्यानं ही याचिका दाखल करण्यात आली होती. आणि आता काही बातम्या सविस्तरपणे बघूयात. धाराशिवच्या सोनारी येथील जिल्हा परिषद शाळेतील एक प्रकार उघडकीस आलाय. पालकांनी जिल्हा परिषद शाळेला